जवान सुट्टी अर्ध्यातच संपवून सीमेवर परतले। सांगली जिल्ह्यातील 30,000 सैनिक भारत मातेच्या रक्षणासाठी 24 तास कर्तव्यावर। भारतीय नागरिकाचा घासरोच अडतो ओठी, सैनिक हो तुमच्यासाठी। या गदिमा यांनी लिहिलेल्या गीताच्या ओळी सध्या युद्धजन्य परिस्थितीत आठवल्या जात आहेत। कारण जिल्ह्यातील शेकडो नव्हे तर जवळपास 30,000 सैनिक देश रक्षणार्थ कर्तव्य बजावत आहेत। यातील कित्येक जण सीमेवर अहोरात्र पहारा देत आहेत। पहलगाम येथे अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात पर्यटक ठार झाल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळते आहे। समाज माध्यमातून पाकिस्तानात घुसून अतिरेक्यांना मारा अशा पोस्टचा भडीमार सुरू होता। अशातच ऑपरेशन सिंधूच्या माध्यमातून पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यात आला। दुसरीकडे पाकिस्तानने त्यांच्या संरक्षण दलाला प्रत्युत्तर देण्याची परवानगी दिली, त्यामुळे युद्धाचे सावट दिसून येते। जिल्ह्यात सुट्टीवर आलेल्या अनेक जवानांना माघारी बोलवण्यात आलेले, त्यामुळे जवान सुट्टी अर्ध्यातच संपून सीमेवर परतलेले आहेत। त्यांना निरोप देताना कुटुंबियांना गलबलून आले। सुट्टीवर आलेले जवान परत गेल्यामुळे तसेच सध्या सीमेवर असलेल्या जवानांच्या कुटुंबियांमध्ये युद्धाबाबतच्या अनामिक भीतीचं सावट आहे। समाज माध्यमावर सैनिक सीमेवर जात असल्याचे भाऊक व्हिडिओ पाहून अनेकांना जीव तुटतो आहे। सैनिक मात्र देशसेवेसाठी अभिमानाने कर्तव्यावर रुजू होण्यासाठी जाताना दिसत आहेत। युद्धाच्या परिस्थितीत कोणतीही वाईट बातमी कानावर पडू नये अशी प्रार्थना सैनिकांचे कुटुंब मनोमन करत आहेत। स्वातंत्र्यापूर्वी क्रांतिकारकांनी ब्रिटिशांना पळो करून सोडलं होतं। आता सैनिकांचा जिल्हा म्हणून सांगलीला ओळखलं जात आहे। जिल्ह्यातील जवळपास 30,000 सैनिक देशसेवेसाठी कर्तव्यावर आहेत। यातील हजारो सैनिक सद्यस्थितीत सीमेवर आहेत। त्यांच्या कुटुंबियांचे सगळे लक्ष सीमेवरील हालचालीकडे आहे। सैनिकाची पत्नी, आई, वडील, मुले, नातेवाईक काळजीत आहेत। त्यांची हुरहुर काळजी पाहून नातेवाईक, मित्रमंडळी, शेजारी मंडळी त्यांना धीर देताना दिसत आहेत। कदिमांच्या गीतातील वावरतो फिरतो आम्ही नित्यकर्मे अवघे करतो, राबतो आपल्या क्षेत्री चिमण्यांची पोटे भरतो, परी आठवय येता तुमचा आतडे तुटतसे पोटी, सैनिक हो तुमच्यासाठी, अशीच अनेकांची अवस्था आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी।